शनिवार दिनांक 29 डिसेंबर 1983. नेहमीप्रमाणेच प्रद्युम्न आपल्या गच्चीवर आकाश निरीक्षणात मग्न होता. रात्रीचे 2 वाजले होते. अचानक आकाशात त्याला उल्का पडताना दिसली. ती नेहमीपेक्षा जरा जास्तच प्रखर वाटत होती. आश्चर्य म्हणजे ती विझून न जाता आणखी प्रखर होत होती आणि त्याला काही काळाच्या आत तो धगधगता आगीचा गोळा सेकंदाला 20 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने येऊन दूरवर त्याच्या घरासमोरच्या शेतात कोसळला. त्या भयान काळोख्या शांततेत त्याच्या पडण्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचला. धुळीचा एक विशाल गडद काळा लोट वर उठला. संमोहित होऊन तो ते दृश्य पाहत होता. भानावर येताच सगळीकडे त्याने पाहिलं. समोर गावात पाहिलं. मुख्य वस्तीपासून दूर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या त्याच्या घरावरील गच्चीतून त्याला समोरच्या गावात काहीच हालचाल दिसली नाही. इतक्या रात्री कोणी हे पाहिलं असण्याची शक्यता खूप कमी होती. त्याने पुन्हा समोरच्या शेतात लक्ष केंद्रित केलं. समोर काहीच हालचाल दिसत नव्हती. प्रद्युम्नने तीशी ओलांडली होती. तो हुशार होता, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. जेमतेम 10वी पर्यंत शिकून तो गावातल्या एका वकिलाकडे म्हणजे अकबर शेखकडे नोकरी करत होता आणि फावल्या वेळात मिळतील ती पुस्तकं आधाशासारखा वाचून काढत होता. त्यातूनच त्याला आकाश निरीक्षणाचा छंद लागला होता. म्हणूनच त्याने पैसे जमवून एक द्विनेत्री अर्थात बायनोक्युलर खरेदी केली होती आणि जवळजवळ रोजच रात्री तो एकटाच त्या बायनोक्युलरमधून त्याच्याकडे असलेल्या काही पुस्तकांच्या मदतीने जमेल तसं आकाश निरीक्षण करत होता. आणि आज त्याच्यासमोर उल्का पडली होती. ही जर खरंच उल्का असेल तर आपल्याला त्याच्यापासून पैसे मिळवता येतील. मुमताजला विश्वासात घ्यावं लागेल, त्याने विचार केला. मुमताज म्हणजे अकबर वकिलाची तिसरी बायको. 20-22ची, गोरीपान, नाकी डोळे देखणे. तिचं आणि प्रद्युम्नाचं चांगलं जमायचं, कारण ती सुद्धा 10वी पर्यंत शिकली होती. तिलाही वाचनाची आवड होती. शिवाय प्रद्युम्नही गोरापान, उंचापुरा आणि पिळदार शरीरयष्टीचा होता. अकबर वकील तसा पुरोगामी विचारांचा होता. त्यामुळे त्याने मुमताजला त्याच्या ऑफिसमध्ये येण्या जाण्याची परवानगी दिली होती. 50शी पार केलेल्या अकबरकडून मुमताज तशी असमाधानीच होती. आधीच्या दोन्ही बायकांकडून मूलबाळ न झाल्यामुळे अकबरने तिसरी बायको केली होती. पण स्वतः डॉक्टरकडे जाऊन तपासणी करायला तो तयार नव्हता. इकडे प्रद्युम्नाची अवस्था काही वेगळी नव्हती. त्याची बायको दिसायला बेतासबात, अशिक्षित, वाचनाची आणि अभ्यासाची जराही आवड नसलेली, पण घरकामात हुशार. त्यामुळे प्रद्युम्नाची बौद्धिक भूक भागवण्यासाठी आपसुकच मुमताज कामी यायची. तो खाली माझघरात आला. आई, बायको, 2 मुलं, सगळ्यांवरून त्याने नजर फिरवली. सर्व गाढ झोपेत होते. त्याने हातात टॉर्च घेतली आणि हळूच दार उघडून बाहेर आला. बाहेर अजूनही काहीच हालचाल दिसत नव्हती. तसा तो झपाझप पावलं टाकत टॉर्चच्या प्रकाशात उल्का पडलेल्या दिशेने जाऊ लागला. जसजसा तो जवळ जात होता तसतशी त्याची धडधड वाढत होती. तो पुन्हा पुन्हा सभोवताली पाहून आपल्याला कोणी पाहत नाही याची खात्री करत होता. अखेर बऱ्याच वेळाने वाट काढत तो त्या जागी पोचला. जवळजवळ 20 फूट व्यासाचं आणि 5-1 फूट खोल असं विवर त्या उल्केमुळं तिथं तयार झालं होतं. त्याने त्या धुमसणाऱ्या उष्ण विवरात टॉर्चचा प्रकाश टाकला. आतला गडद काळोख भेदण्यास त्या टॉर्चचा प्रकाश कमी पडत होता. नीट काही दिसत नव्हतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो आत उतरू लागला. सावधपणे पावलं टाकत तो उल्काखंड शोधू लागला. विवराच्या मध्यावर जवळपास 2 फूट व्यासाचा एक लंबगोल दगड त्याला दिसला. त्याने हळूच त्याला हलकासा स्पर्श केला. दगड अजूनही उष्ण होता. त्याने हातातील घड्याळात पाहिलं. 3 वाजून गेले होते. त्याने अंगावरचं स्वेटर काढलं, त्या उल्काखंडाभोवती गुंडाळलं आणि तो खंड उचलला. तो उचलताना एक अनामिक भीती त्याच्या सर्वांगात उसळली. त्याचे सर्व स्नायू ताणले गेले. त्या उल्काखंडाची प्रचंड घनता त्याला त्याच्या श्वासोच्छवासात नसानसात जाणवू लागली. एवढासा गोळा इतका भयंकर वजनदार असेल असं त्याला वाटलं नव्हतं. प्रचंड शक्तीनिशी त्याने तो खंड विवराबाहेर आणला.
अचानक त्याला वर काहीतरी भयानक तरंगत असल्याचं जाणवलं. त्याने धडधडत्या छातीने वर पाहिलं. वर स्वच्छ निरभ्र आकाश होतं. भास झाला असेल असा विचार करून तो भराभर चालू लागला. खंडाच्या प्रचंड वजनामुळे त्याला धाप लागत होती. कसाबसा धडपडत तो घरी पोचला तेव्हा 4 वाजून गेले होते. तसाच तो गच्चीवर गेला. गच्चीवरच्या त्याच्या सामानाच्या खोलीचं दार त्यानं उघडलं. आत त्याची एक मजबूत सागवानी पेटी होती. त्याने कमरेला बांधलेल्या चावीने पेटीचं कुलूप उघडून त्यात तो खंड ठेवला आणि पुन्हा कुलूप लावलं. खाली येऊन आधी त्याने स्वयंपाकघरात जाऊन माठातलं थंडगार पाणी प्यायलं. थंडी असूनही तो भीतीने आणि श्रमाने घामाघूम झाला होता. तसाच विचारांच्या तंद्रीत आपल्या जागेवर जाऊन त्याने अंग टाकलं. सकाळी उठल्या उठल्या तो प्रथम गच्चीवरच्या त्याच्या खोलीत गेला. झोप काही आलीच नव्हती, त्यामुळे त्याचं डोकं ठणकत होतं. चावी लावून त्याने पेटीचं कुलूप उघडलं आणि त्याचा चेहरा खुलला. त्याचे सर्व श्रम नाहीसे झाले. त्याने हळूच त्या उल्काखंडाला हात लावला. मात्र लगेच एक विचित्र गूढ भीतीने त्याला घेरून टाकला. त्याच वेळी वर कसली तरी भेसूर सावली तरंगत असल्याचं त्याला जाणवलं. त्याने भयभीत नजरेनं वर पाहिलं, पण वर खोलीच्या छताच्या कौलांखेरीज काहीच नव्हतं. त्याने खोलीभर नजर फिरवली. खुर्ची, टेबल, टेबलावरचं टाईपरायटर, पुस्तक, पेन, कागद सर्व जिथल्या तिथं होतं. कुठेच काही वावगं दिसलं नाही. पण त्याला आता काळजी वाटू लागली. त्याने धीटपणे पुन्हा त्या खंडाला हात लावला. यावेळी काहीच झालं नाही. काळजीयुक्त उत्साहामुळे आपल्याला भास होतोय असं त्याला वाटलं. त्या सरशी त्याने मनातली चिंता झटकून टाकली. पेटी बंद करून त्याने कुलूप लावून ते एकदा ओढून व्यवस्थित लागलं असल्याची खात्री करून घेतली. आज उद्या ऑफिसला सुट्टी. आता सोमवारीच कदाचित मुमताजची भेट होईल असा विचार करत तो खाली आला. 7 वाजून गेले होते. मुलं अजून झोपलेली होती. आई देवघरात होती. बायको पाणी आणायला विहिरीवर गेली होती. त्याने भराभर सकाळचा विधी आटपून घेतला. आंघोळ केली. तोपर्यंत आईने चहा आणि नाश्ता करून ठेवला होता. पुढे काय अशा विचारात तो बाहेर ओट्यावर येऊन बसला. आणि इतक्यात रात्री केव्हा निजला. आराम करायचा सोडून एवढ्या रात्रीचं काय बघत असतो आकाशात. या आईच्या प्रश्नाने तो दचकून भानावर आला. बोलता बोलता आईने त्याच्या समोर चहा आणि तांदळाची रोटी ठेवली. 2 वाजले असतील. रोटी चहात बुडवत प्रद्युम्न बोलला, आज घरीच थांब, आराम कर, डोळे बघ जरा कसे दिसतायत ते. सूचना देऊन आई स्वयंपाकघरात निघून गेली. तेवढ्यात समोरून डोक्यावर आणि कमरेवर पाण्याचे हांडे आणि कळशी घेऊन त्याने मेधाला म्हणजेच त्याच्या बायकोला पाहिलं. तसा पुढे होऊन त्याने तिला हांडे उतरवायला मदत केली. भूपेश भाऊ भेटले होते. त्याने तुम्हाला भेटायला सांगितले. हातातली कळशी खाली ठेवत आणि खाली ओट्यावर बसत मेधा बोलली, कशाला भेटायला सांगितले. प्रद्युम्नने विचारलं. मी नाही विचारलं असं म्हणून मेधा अंडा आणि कळशी घेऊन स्वयंपाकघरात गेली. तसा प्रद्युम्नही चहा तसाच ठेवून दुसरा हंडा घेऊन स्वयंपाकघरात गेला आणि परत येऊन भूपेशचा विचार करत चहात रोटी बुडवून खाऊ लागला. अरे हो, आईच्या विम्याचा हप्ता बाकी आहे, त्यासाठीच भूपेशने बोलवलं असणार. त्याला चटकन आठवलं, हा भूपेश विमा एजंट होता. प्रद्युम्न नको नको म्हणत असताना सुद्धा त्याने वर्षभर मागे लागून प्रद्युम्नकडून त्याच्या आईचा अपघाती विमा काढून घेतला होता आणि आता दर महिन्याला तो हप्त्यासाठी प्रद्युम्नकडे तगादा लावत होता. आधीच तुटपुंजा पगारावर घर चालवताना नाकी 9 येत आहेत. आधीच एवढासा पगार घर चालवायला पुरत नाही आणि या भूपेशनं नसता खर्च वाढून ठेवलाय असा विचार करत तो ओट्यावरून उठला. 9 वाजून गेले होते. मेधा स्वयंपाकघरात वेगळं होती. आई त्याच्या मुलांना भरवत होती. तो थेट गच्चीवर गेला. त्याने समोरच्या शेतात पाहिलं, जिथं उल्केमुळे विवर तयार झालं होतं. तिथं बरीच गर्दी जमली होती. गर्दी पाहून त्याच्या मनात धस झालं, कारण त्या जागेपासून एक त्याचं घर सोडल्यास जवळपास वस्ती अशी नव्हतीच. त्यामुळे चौकशी करण्याकरता सर्वात आधी पोलीस त्याच्याकडेच येणार होते. जर त्यांनी घर तपासलं तर, या विचाराने तो अस्वस्थ झाला. ताबडतोब तो सामानाच्या खोलीत शिरला. सागवानी पेटीकडे पाहून तो विचार करू लागला, एखाद महिना तरी आपल्याला ही उल्का लपवून ठेवावी लागेल. कुठे लपवायची
तो खोलीत आजूबाजूला पाहू लागला. तो खाली आला. माझघर, देवघर, स्वयंपाकघर, निजायची खोली सगळीकडे फिरला, पण योग्य अशी जागा त्याला सापडेना. तो बाहेर निघाला एवढ्यात आईने विचारलं, कुठं चालला? जरा जाऊन येतो, असं म्हणून आई आणखी काही विचारायच्या आधीच तो झटकन बाहेर आला आणि वळसा घालून थेट घराच्या मागच्या बाजूला अंगणात आला. समोर एक मोठं चिंचेचं झाड होतं. डाव्या बाजूला शेण साठवण्यासाठी खणलेला मोठा खड्डा होता. उजव्या बाजूला थोडं पुढे भरपूर असं निवडुंग वाढलेलं होतं आणि 2-4 खाजराची लहान झाडं होती. त्यामुळे तिथं एक मोठं काटेरी वन तयार झालं होतं. घरातलं कोणीच तिथं जात नसत. इथंच खड्डा खणून ती उल्का पुरून ठेवू. प्रद्युम्नने ती जागा बघून लगेच ठरवून टाकलं, आज रात्री सगळे झोपल्यावर काम उरकून टाकू. असा विचार करून तो लगेच मागे वळला. तोच मेधाला मागच्या दाराने बाहेर येताना त्यानं पाहिलं. तसा तो जरा चपापला, पण मेधाने सकाळी शेतातून येताना गोळा करून आणलेलं शेण असंच टाकून दिलं होतं. ते तिने उचलून शेणखैत टाकलं आणि ते आलेपावली निघून गेली.